तर मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपण त्या गोष्टींना सेम तशीच नाव ठेवतो. तर सुशील भाऊ, हे जे मागे मशीन याला आपण काय बोलतो? याला आपण जनरल पब्लिक बोलतात जेसीबी. जेसीबी. पण आता याला ऍक्च्युअल काय माहिती का, जेसीबीने ह्या मशीनचा जो शोध आहे तो लावलेला होता, त्यामुळे नाव पडून गेलं. बट याला ऍक्च्युअल मध्ये बोलतात बॅकलोडर. सुशील भाऊ, बॅकलोडर का बोलतात? बॅकलोडर यासाठी हे पाठीमागचं जे मशीन आहे, हा जो स्विंग आहे, हे सुद्धा पाठीमागून सुद्धा बेसिकली हे काम करतो. मला बॅकलोडर म्हणतात. कारण की फ्रंट साईडने तर ऑब्व्हियसली हे काम करणारच आहे, बट इथे मागच्या साईडने सुद्धा काम करतं. जेसीबीचं जे स्पीड असतं ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. 30 ते 40 किलोमीटरचं प्रति तासाचं याचं जे स्पीड आहे ते असतं. समजलं मित्रांनो? पाठीमागून सुद्धा हे काम करतं, म्हणून याला बॅकलोडर बोलतात. जेसीबी नव्हे. जेसीबी कॉमन नाव झालेलं आहे कोलगेट सारखं. आणि अशा युजफुल कंटेंट साठी मराठी कार न्यूज मराठी.गुरुला फॉलो करायला विसरू नका. येस, त्यामुळे मार्केटमध्ये जो कोणी लवकर प्रोडक्ट लॉन्च करतो त्याचं नाव त्या प्रोडक्ट वरती लागतं. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्स ओपन आहे, त्याच्यामध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.